नाही दादा त्याचा ॲक्सिडेंट झाला ना, तो थोडं आला त्या दिवशी सगळं वेगळं आलं. पुणे महाराष्ट्रातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ मार्गदर्शनपर व्याख्यान या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व वकील बंधूंचे पुणे महाराष्ट्रातर्फे सहर्ष स्वागत. आपण सर्वांना विनंती करतो की आपण आशीर्वादमध्ये सोहळ्याचे विद्यमान चेअरमन ॲडव्होकेट संग्राम देसाई सर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ इव्हेंट या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. कार्यक्रमाची सुरुवात करतोय. सर्व वकील बंधूंना की आपण सामान व्हावं. पुणे महाराष्ट्रातर्फे आयोजित केलेला सत्कार समारंभ मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी आपण तिथे उपस्थित राहिला. आपण सर्वांचे मनपूर्वक असे स्वागत. आजचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट संग्राम देसाई सर चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्र गोवा यांचे पुणे महाराष्ट्रातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ क्रिमिनल ट्रायल या विषयावरती आपल्याला सर्व मार्गदर्शन करणार आहे. तरी मी पुणे महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष माननीय खामकर सरांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमाचे प्रसारण करावे. व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे महेंद्र महाजन साहेब, पुणे जिल्ह्याचे प्रमुख सत्र जिल्हा न्यायाधीश, आजचे सत्कारमूर्ती आणि आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे चेअरमन सन्माननीय संग्राम देसाई सर, पुणे जिल्ह्याचे सरकारी वकील बोपेटकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर सर्व मान्यवर, आज या ठिकाणी एक दुहेरी योग आपण जुळून आणण्याचा प्रयत्न केला आहे. देसाई सर चेअरमन झाल्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वकिलांच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी जी इमारत उभा असते त्या इमारतीचं खरं तर बहुतांश श्रेय हे देसाई सरांना जातं आणि त्याच्या घटनामध्ये खरं तर सरांचा आपण आभार आणि अभिनंदन व्यक्त करू. सरांचा सत्कार योग आणि आपल्या सर्वांना परिचित आहे की सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या विषयांवरती लेक्चर दिले जातात, मार्गदर्शन केलं जातं आणि म्हणून सरांचा सत्कार आणि सरांकडून एक क्रिमिनल ट्रायल स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग ऑफ क्रिमिनल ट्रायल या विषयांवरती खरं आपण आज मार्गदर्शन केलं आहे. खरं तर सर पुणे बारला व्हिजिट करणं म्हटल्यानंतर मागच्या आठवड्यापासून अनेकांचे मेसेज आले की देसाई सरांना वकील संरक्षण कायद्याची जी आपली मागणी आहे पुन्हा एकदा आठवण करून द्या. मी त्यांना सांगितलं की
सर मेंबर असताना आणि आता चेअरमन असल्यापासून सातत्याने ते खरं तर वकील संरक्षण कायद्याची आपली जी मागणी आहे त्यासाठी कार्यरत आहे. एक प्रेसिडेंट म्हणून त्याची आम्हाला माहिती आहे, परंतु निश्चितपणे आजच्या महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायद्यावर देखील सर काही आश्वासक भूमिका मांडते. लॉयर्स अकॅडमीचा जो काही एक मुहूर्तमेढ ठेवली गेली, मला वाटतं येणाऱ्या नवीन काळामध्ये अशा प्रकारचे लेक्चर हे स्किलफुल याच्यामध्ये आपल्या सर्व ज्युनियर सभासदांना मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. खरं तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा जर आपण विषय केला तर डिफेन्स लॉयर असो किंवा प्रॉसिक्युशन लॉयर असो, फॅक्टचं खरं तर क्लिअर अंडरस्टँडिंग असणं, ॲप्लिकेबल लॉ पाहणं, प्रोसिजर लॉ पाहणं आणि त्याच्यातून एक आपलं स्किल डेव्हलप करणं ही खरं तर नवीन आपल्या सहकार्याची गरज असते. आणि त्या विषय घेऊन आम्ही खरं तर आजचा हा विषय सरांना सांगितला की आमच्या नवोदित वकिलांना जर असं चांगलं स्किल डेव्हलप करण्यासाठी काही स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करता आलं रेव्हेन्यू फायलिंग चालवण्यासाठी तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. मला वाटतं सरांच्या माध्यमातून एक चांगलं लेक्चर या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वजण आपण त्याची वाट पाहतोय. जास्त वेळ न घेता पुढील सूत्र मी आमच्या उपाध्यक्षांना. धन्यवाद. मी माझ्या सन्माननीय सदस्य साई पडणारा विनंती करतो की आपण आजच्या सत्रात गोष्टींचा आवश्यक परिचय केला. Thank you so much, sir. Actually, it's a great pleasure to introduce Advocate Sangram Desai sir to all of you. Advocate Sangram Desai sir is the Honorable Chairman of Bar Council of Maharashtra and Goa. Sir was born in the family of freedom fighter late G.M. Balawalkar, Bhaiya Sahib Balawalkar and Usha Balawalkar family. Sir has completed his graduation from Shahaji Law College at Kolhapur, Shivaji University in the year 1996. Sir has practiced as a lawyer since 1997, mostly on criminal side. He was appreciated for his work in the judgment by the Honorable Judge in the famous Nandos murder case, and state trial was argued for almost a month before a division bench at Mumbai, which was appreciated. Sir was elected as a member of Bar Council of Maharashtra in the year 2019, and he was the first lawyer to be elected from amongst the three districts of Konkan, Ratnagiri and Raipur. Sir also elected as a vice chairman on 14th of August 2021 on account of his ability and dedication for the uplifting of lawyers' fraternity. Sir has provided financial assistance for the families of lawyers who died during the COVID-19 and other circumstances for DCFG. There is so many things to say about the sir, but वेळेच्या अभावाने थांबतीये. Thank you so much. थँक्यू मॅडम. मी पुणे महाराष्ट्र सन्माननीय अध्यक्ष अंबर सरांना विनंती करतो की आपण पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा परिषद न्यायाधीश माननीय महाजन साहेब यांचा स्वागत करतो. माननीय आजच्या सत्रामध्ये पुणे चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा ॲडव्होकेट संग्राम देसाई सर यांचा सत्कार पुणे बार काउन्सिलचे अध्यक्ष करा. विनंती करतो की पुणे जिल्ह्याचे पुणे महाराष्ट्राचे आयोजन केलेलं आहे. माननीय एक नवीन उपाधी इंटरनॅशनल चेअरपर्सन, रिजनल चेअरपर्सन, लायन्स क्लब ऑफ इंडिया यांचे ते इंटरनॅशनल चेअरपर्सन झालेले आहेत. मी बार काउन्सिल ऑफ
महाराष्ट्रामध्ये मित्रांनो देवाला सल्ला दिल्याच्यावर थोडी महाराष्ट्राची आकड्याची विनंती करतो की पाठवा सरांचा सत्कार Can you hear me? Yes. Am I audible? Go on. Thank you. First of all, I thank your president, Mr. Kamkar, and all his team, also the honorable district government leader, and all the other members of this bar association for having called me and felicitated me. This is a moment of great pride for me. Because when a lawyer who practices all his life, like I am practicing here for around 28 years, and after having practicing for 28 years in a very small place like Sindhur, and thereafter coming to Bombay and getting elected in the Bar Council of Maharashtra and Goa with such a small number of lawyers, for me it's a matter of great pride to be felicitated in such a big bar association like Pune, metro bar association like Pune, which has got a big history of great stalwarts, great lawyers, great judges. So first of all, thank you Mr. Kamkar, and thank you all of you. तुम्ही सर्वांनी मला खरं तर मान सन्मान आणि सत्कार याहीपेक्षा I truly believe in some real work. This is what I have been following for last 27 years, coming in practice. And I would love to discuss, मी mostly English मराठी दोन्ही करू की English whatever तुम्ही जसं सांगाल तसं मिक्स करू. So sorry, okay. गेली 29-28 वर्ष प्रॅक्टिस करत असताना आय हॅव प्रॅक्टिस मोस्टली ऑन द क्रिमिनल साईड, आणि माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे की कुठलीही प्रोफेशन बघा, मग ते चार्टर्ड अकाउंटन्सी असेल, मेडिकल प्रोफेशन असेल, त्यांच्याकडे कंटिन्युअस लिगल एज्युकेशन नावाचा एक प्रोग्राम असतो. एव्हरी मंथ ऑल द डॉक्टर्स कम टुगेदर, दे डिस्कस त्यांनी आज एक चांगलं ऑपरेशन केलं तर ते कसं ऑपरेशन केलं, नेहमीची स्टँडर्ड त्यांची ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल केला, त्यामुळे एखाद्या पेशंटला रिलीफ मिळालं, त्याचं पेन थोडं कमी झालं, त्याचे रिझल्ट थोडे चांगले मिळाले, असं ते डिस्कस करतात. आणि त्यांनी डिस्कस केलेला पेपर पब्लिश होतो, आणि तो पब्लिश झाल्यानंतर त्या पब्लिकेशनबद्दल त्याला मानधन मिळतं, त्याचा मान सन्मान होतो, आणि तो पेपर, ती प्रोसिजर भविष्यामध्ये इतर डॉक्टर्स फॉलो करतात. आय एम सॉरी टू से दॅट वी डोंट हॅव दॅट इन आवर प्रोफेशन. इथे खूप प्रयत्न असा केला जातो की जे स्किल मी वापरलेलं आहे, ज्या स्किलमुळे मला यश मिळालेलं आहे, ते इतरांना कसं कळू नये याचा जास्ती प्रयत्न केला जातो. दॅट्स द डिफरन्स बिटवीन आवर प्रोफेशन अँड द अदर प्रोफेशन. सो आय फील दॅट रादर दॅन हायडिंग दॅट थिंग, ते लपवून ठेवण्यापेक्षा ते लोकांमध्ये तुम्ही शेअर करा. भविष्यामध्ये एकदम चांगले लॉयर्स तयार होतील, चांगली तरुण पिढी तयार होईल. अँड दॅट इज द ओनली रिझन आय फेल्ट की माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, ज्याच्यामुळे मला काही थोडंफार यश मिळालं असेल, फार मोठं नसेल, परंतु जे काही यश थोडंफार मिळालं आहे ते आपण आपल्या मित्रांशी, आपल्या सहकाऱ्यांशी शेअर करावं. दॅट इज द ओनली आयडिया. बाकी कायदा जो CRPC मी वाचणार, तो तुम्ही वाचणार, ते जज साहेब वाचणार, आणि ते सुप्रीम कोर्टचे जज वाचणार, काय बदल आहे का? लॉ इज सेम. जे केस लॉज आहे ते सगळे केस लॉज, पण सगळेजण आपण तोच केस लॉ वाचत असतो. व्हॉट इज द डिफरन्स, व्हॉट इज द की फॅक्टर? अँड देअरफॉर माय डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय हॅव रिअलाइज, आपल्या लॉच्या करिक्युलममध्ये 5 वर्ष असतील, 3 वर्ष असतील. जसं मेडिकल प्रोफेशनमध्ये तुम्हाला कॅडावर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? एनिबडी नो व्हॉट अ कॅडावर इज? कॅडावर इज अ डेड बॉडी. म्हणजे काही लोक आपलं शरीर मृत्यूनंतर दान करतात,
त्यावरती त्याची चिरफाड करून त्याची अॅनाटॉमी समजून घेणं, त्याच्यावरती ऑपरेशन्स कशी करायची, इन्सिजन्स कशी घ्यायची, कुठला पार्ट कसा कट करायचा, हार्टचं ऑपरेशन असेल तर स्टर्नम कसं कट करायचं, त्या सगळ्या गोष्टी ते शिकतात. दॅट इज कॉल्ड अ कॅडावर वर्कशॉप. म्हणजे त्यांना भलेही एक जिवंत माणूस ऑपरेट करायला देत नाही, परंतु एखादा मेलेला माणूस तरी त्यांना ऑपरेट करायला देतात, त्याची चिरफाड करायला शिकवतात. आपल्या प्रोफेशनला असं नाही होतं. व्हॉट इज मॉक ट्रायल? आय डोंट फील की मॉक ट्रायलमुळे आपल्याला कोणाला काही फारसं शिकायला मिळालं असं निदान मला तरी वाटत नाही, किंवा मला तरी तसं वाटलं नाही. सो देअर फोर आय फील दॅट वी डू नॉट हॅव द फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. आणि मग काय होतं की ओळख फिरवत नाही, आपण प्रॅक्टिस करत जातो आपण काहीतरी स्वतःची नवीन एक टेक्निक डेव्हलप करतो, आणि ती तुम्ही स्पायनल लेवलला एवढी छान डेव्हलप करत असतात की तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत जातात. परंतु त्याचं जे टेक्निक आहे ना, ते टेक्निक आपण कधी फॉर्म्युलेट करतच नाही, जेणेकरून भविष्यातील लोकांना हे टेक्निक कळावं. सो व्हॉट आय फेल्ट इज दिस, बीइंग अ चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि क्लेप कमिटीचा चेअरमन म्हणून कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपण क्लेपची घेतो, त्याचा गेली 2.5 वर्ष मी चेअरमन आहे. एक नवीन प्रयोग आपण सगळीकडे करतो, आणि ते प्रयोग असे आहेत की एखादी चाललेली ट्रायल, डिफेन्स लॉयर, प्रॉसिक्युटर, इफ पॉसिबल अक्यूज इज देअर द अक्यूज, इफ पॉसिबल द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इज देअर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, अँड इफ पॉसिबल द कंप्लेनंट इज देअर फर्स्ट इन्फॉर्मंट. ह्या सगळ्यांना एकत्र आणून ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सना एका स्टेजवरती बसवतो. एखादा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने आपलं इन्व्हेस्टिगेशन कसं केलं, ते इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांनी काय काय टेक्निक्स वापरली, कंप्लेनंटची स्टोरी काय होती, ती एक बाजू झाली, मग ती प्रॉसिक्युटरनी कशी प्रेझेंट केली, आणि ती प्रॉसिक्युटरनी प्रेझेंट केलेली स्टोरी डिफेन्सनी कशी काउंटर केली, त्याकरता डिफेन्सची स्ट्रॅटेजी काय होती, आणि त्यानंतर फायनली जजेस तर काय आपल्याला मिळत नाही, आपण बोलू नाही शकत त्यांना, आणि फायनली ते जजमेंट कसं आलं याचा ॲनालिसिस जर आपण सर्वांनी केला तर बिलीव्ह मी तुम्हाला खजिना मिळेल, खजिना. अँड यू विल नॉट हॅव टू स्टडी दिस बुक्स ऑफ लॉ. व्हॉट इज आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन? तुम्ही असं कुठलं आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशनचं पुस्तक वापरून क्रॉस एक्झामिनेशन घेतली आहे का, आणि घेतली असेल तर ती सक्सेसफुल झाली आहे का? सो द क्वेश्चन इज being very practical about our profession, mostly on the criminal side. I practice purely on the criminal side. आणि म्हणून मी नेहमी एक एक्झाम्पल देतो की माझ्या मनात हा विचार का आला, आणि इट स्टार्टेड लॉंग बॅक वेन आय वॉज 6-7 years ऑफ प्रॅक्टिस. 2 माझ्या आयुष्याच्या घटना घडल्या, त्या 2 घटना मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. एक घटना अशी घडली त्यामध्ये एक किडनॅपिंगची मॅटर होतं. आय वॉज क्वाईट यंग देन, आणि या किडनॅपिंगच्या मॅटरमध्ये एका आरोपीला, तरुण मुलाला, ज्याचं वय साधारण 19 वर्ष होतं, त्याला अरेस्ट झाले. अरेस्ट झाल्यानंतर त्याला रिमांडमध्ये सोडून केलं गेलं. त्याचे आईवडील माझ्याकडे आले आणि आज काय झालं तर ते म्हणजे त्या मुलाचं आणि मुलीचं प्रेम होतं. मुलीचं वय होतं साधारण 15 वर्ष 8 महिने किंवा 8 वर्ष काहीतरी तिचं वय होतं. त्यामुळे या दोघांचं प्रेम होतं, आणि तिच्या घरच्यांना पसंत नव्हतं, आणि त्यामुळे ज्यावेळी हे घरच्यांना कळलं त्यावेळी ते लग्नाला विरोध केला, म्हणून हे दोघं पळून गेली. पळून गेल्यानंतर आईने तक्रार केली, पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आणि त्याला अटक केली आणि सोडून आणली. म्हटलं प्रेम होतं, अफेअर होतं, ते आपल्याला काय पुरावं, तर नाव वी हॅव गॉट दिस व्हॉट्सॲप टेक्स्ट मेसेजेस लव्ह मेसेजेस त्याचे पाठवलं. त्यावेळी ते चिठ्ठ्या लिहायचे. त्यांनी माझ्याकडे पंच आणून दिला होता चिठ्ठ्यांचा. तर म्हणाले ह्या मुलीने त्याला लिहिलेल्या चिठ्ठ्या आहेत, मुलांनी लिहिलेल्या त्या मुलीकडे आहेत. मी त्या वाचल्या आणि आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट की अरे येस दिस इज अ केस ऑफ लव्ह अफेअर. मग तुमच्यापैकी क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणारे किती लोक आहेत त्यांना वरदराजांची केस आहे मला माहीत नाही. यू नो वरदराजांची केस, किडनॅपिंगची केस माहिती आहे का काही लोकांना? यू हॅव समथिंग दॅट्स द बेसिक थिंग ऑफ किडनॅपिंग. अ गर्ल नोईंग फुल्ली वेल द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द ॲक्ट दॅट शी इज डुईंग. ज्या काही गोष्टी करते त्याचे परिणाम काय होणार याची जाणीव असलेली एखादी मुलगी जी साधारण वयात आली आहे, टीनेज गर्ल, तिला जर त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसचे परिणाम काय होणार याची जर जाणीव असेल, आणि जरी ती 16 वर्षाच्या खाली असेल तरी देखील दॅट इज नॉट दॅट डज नॉट अमाउंट टू किडनॅपिंग इफ शी लिव्स द कंपनी ऑफ हर पॅरेंट्स ऑर होम. जर ती स्वतःहून जर सोडून गेली असेल तर दॅट डज नॉट अमाउंट टू दॅट इज व्हॉट द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन वरदराजांची केस सेड. आय गॉट अ सुप्रीम कोर्ट जजमेंट. मग माझ्याकडे फॅक्ट्स होते, त्या चिठ्ठ्या होत्या, माझ्याकडे सुप्रीम कोर्टची जजमेंट होती, आणि आय फेल्ड ऑन अ व्हेरी स्ट्रॉंग होल्ड फ्रॉम फुटिंग. मी कोर्टासमोर गेलो, मी आर्ग्युमेंट केलं. सरकारी वकिलांनी सांगितलं ते मुलं मुली कुठे गेले, हॉटेलमध्ये राहिले, काय झाले ते आम्हाला शोधायचं, वाजवायचं जप्त करायचं आहे, त्या हॉटेलच्या फायनान्शियल स्टेटमेंट घ्यायचं आहे, त्यानंतर त्यांचे फिजिकल कंडिशन आहे का ते तपासून मेडिकल करायचे.
असं त्यांचं आर्ग्युमेंट. माझं आर्ग्युमेंट होतं हे सगळं काही जरी असेल तरी ॲट द एंड ऑफ डे इट हॅज हॅपन विथ कन्सेंट अँड सुप्रीम कोर्ट सेज दॅट इट हॅज हॅपन विथ कन्सेंट अँड शी हॅज लेफ्ट द कंपनी ऑफ पॅरेंट्स रोल. हा गुन्हा होत नाही. एवढं सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आर्ग्युमेंट मी एवढं कॉन्फिडेंटली तिथे गेलो. माझं आर्ग्युमेंट छान नाही म्हणजे ही वॉज लाईक सिरियस. मी आर्ग्युमेंट करताना ना ते काहीतरी लिहित होते. प्रिटी कॉन्फिडेंट आर्ग्युमेंट सांगतो. साहेबांनी आरोपीला बोलतो इकडे बघा तू सांग मला तुझा या मुलीवर प्रेम आहे. हा त्याने विचारला पहिला प्रश्न. तो आरोपी माझ्याकडे बघायला आता तोही यंग प्रॅक्टिसमध्ये जसं मी पण यंग. तो माझ्याकडे बघायला लागला आणि लाजा झाला. त्याला तो मलाही मी लाजा झाला. तुम्ही आज मान फिरवली. तो आरोपी म्हटलं काय करायचं ते करेल. त्यांनी लाजा तुझ्या साहेबांना लोक म्हणाला साहेब माझ्या मुलीवरती प्रेम आहे. म्हणजे नक्की खरं सांग. मला खरं सांगतो माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे. तुझ्या लग्न करणार म्हणून तो सत्तीचे बरोबर लग्न करणार. मोर कॉन्फिडंट की माझी केस साहेबांनी खात्री करून घेतली आरोपीकडे. सगळं साहेबांनी ऑर्डर घ्यायला घेतली 7-8-10 मिनिटं साहेबांनी हाताने वाढवली. तेव्हा रिमांडाचं डिक्टेशन द्यायचे आणि हाताने केलं. 8-10 मिनिटांनी साहेबांनी आरोपीला बोलून घेतलं, बरोबर केलं आणि म्हणाले बाळा तुझ्या मुलीवर प्रेम आहे ना. मग तुझं प्रेम सिद्ध करण्याकरता मी तुला 7 दिवसाची पोलीस कस्टडी देत आहे अशी साहेबांनी ऑर्डर दिली. आता फॅक्ट माझ्या पेपरमध्ये, कायदा माझ्या पेपरमध्ये. मग असं असताना एखादा जज जर अशी ऑर्डर पास करू शकतो तर तुम्ही 5 वर्ष जे काय अभ्यास केलेला आहे रात्र जागून आणि जे काय केसला वाचलेले आहेत अथक परिश्रम करून त्याचा काय उपयोग होतो. So therefore my first point is, whenever you are studying law, whenever you are studying the facts of the case, for God's sake, please study the judge. ज्या साहेबांच्या समोर तुम्ही काम करणार आहे त्या साहेबांना पहिलं स्टडी करा आणि मग तुमचं हे माझ्या लक्षात मी शिकलेलं पहिलं प्रिन्सिपल आहे एवढं लक्षात ठेवा. This is the first principle that you have to understand, that you have to study the judge before whom you are going to conduct the case. Now the reason why I say this is not for the one time it has happened. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे रोज घडत असणार आणि मला आय एम प्रिटी शुअर. मी पुण्यामध्ये पण येऊन लोकांना आर्ग्युमेंट केलं आणि इट हॅपन्स एव्हरीवेअर अक्रॉस द स्टेट. द रिझन इज प्रत्येक माणसं माणूस ह्युमन बीइंग राईट. मी माझ्या पद्धतीने माझ्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरती माझी एक पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे आणि त्या पर्सनॅलिटीतून मी विचार करतोय. सो देअरफॉर द जज ऑलवेज थिंक्स लाईक हिज पर्सनॅलिटी which has developed over a period of time. आता तुम्ही असा विचार करा एखादा जज 3 वर्ष 2 वर्ष तुमच्याकडे येणार त्याला स्टडी करायला जर तुम्हाला 2 वर्ष लागली तर तुमचा स्टडी होईपर्यंत ते निघून गेलेलं असणार. तुम्हाला कधी आयुष्यात सक्सेस मिळणार नाही. सो हाऊ टू अंडरस्टँड अ जज. द बॉटम लाईन इज यू हॅव टू अंडरस्टँड ह्युमन सायकोलॉजी. मी आता इथे तुमच्याशी इंटरॅक्शन करत असताना माझी डोळपेर नजर आहे. तुमच्या काही लोकांचे माझे आय टू आय कॉन्टॅक्ट होतं त्याच्यातनं मला कळत आहे काही लोकांना आळस येतो, काही लोक बोर होतात, काही लोक इंटरेस्टिंग, काही लोकांना मजा वाटते, काही लोक रिलेट करतात अरे हो माझ्याबद्दल पण असंच झालं हे मला पटापट कळते. सो दिस इज ह्युमन सायकोलॉजी. यू हॅव टू अंडरस्टँड. द मोमेंट यू अंडरस्टँड दॅट थिंग्स आर व्हेरी इझी अँड दिस इज नॉट ओनली इन रिलेशन टू द जज बट इट इज इन रिलेशन टू द विटनेसेस. इट इज इन रिलेशन टू द पब्लिक प्रॉसिक्युटर. इट इज इन रिलेशन विथ एनी ह्युमन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. तुमच्या ट्रायलमध्ये पार्टिसिपेट करणारा प्रत्येक माणसाची ह्युमन सायकोलॉजी जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत यू कॅनॉट बिकम सक्सेसफुल लॉयर. अँड दिस इज व्हॉट हॅज बीन हिडन फ्रॉम यू, फ्रॉम मी, फ्रॉम ऑल ऑफ अस फॉर लास्ट 7 years. आम्हाला वर्षानुवर्षानं IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, केस लॉ, सुप्रीम कोर्ट, सगळं शिकवलं जातं. परंतु हेच सांगितलं जात नाही की हे सगळं शिकल्यानंतर तिथे त्या माणसाच्या मनात काय चालू आहे हे कसं ओळखावं. So my first point is, please for God's sake, try and study that. The moment you study that, things will become very easy. बरं, आता मी तुम्हाला असं सांगत होतं की तुम्हाला कायद्याचे प्रोव्हिजन माहिती पाहिजे, तुम्हाला केस लॉ माहिती पाहिजे. हे जर मला आता तुम्हाला सांगण्याची वेळ आली तर 5 वर्ष आपण केलं काय, 3 वर्ष आपण केलं काय. सो देअरफॉर इट इज ॲज्युम्ड की कायदा तुम्हाला माहितीच आहे. इट इज ॲज्युम्ड की फॅक्ट्स तुमच्या केसच्या तुम्हाला माहितीच आहे. इन ॲडिशन टू दॅट यू हॅव टू डू दिस. Now, I'll give you another example. ते मी का सांगण्याचं कारण असंच प्रॅक्टिसमध्ये आलेलं एक 8व्या वर्षाने आमच्याकडे एक व्यवसाय आले आणि त्यांच्यासोबत मी मॅजिस्ट्रेट कोर्टात प्रॅक्टिस केली. बरं
ॲक्सिडेंटची केस चालवली. ॲक्सिडेंटच्या केस सिंपल केस होती, काहीच नव्हतं. अचानक माणूस रस्ता झाला, त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो आपटला, डेथ झाली. 304 सेक्शन होते. त्या साहेबांनी एवढी चांगली केस चालवताना कन्व्हिक्शन दिली. बघा, जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज राईट. मला एक असेल त्यांचं कन्व्हिक्शन नंबर 1. त्यानंतर एक 15-20 दिवसांनी महिन्यामध्ये दुसरी ॲक्सिडेंटची केस आली, कन्व्हिक्शन नंबर 2. आणि 1, 2, 3, 4, 8 कन्व्हिक्शन इन अ रो इन ॲक्सिडेंट केसेस. बाकी मारामारीचे केसेस सुटायचे, पण ॲक्सिडेंटची केस आली की त्या मॅटरमध्ये कन्व्हिक्शन व्हायचं. एक दिवशी ते सन्माननीय जज साहेब, ते कुठून तरी दुसरीकडून परत जिल्ह्यातून आले होते. ते सुट्टीला आपल्या गावी गेले होते. सुट्टी आठवून रविवारी सकाळी निघाले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे मी प्रॅक्टिस करतो तिथे ते येत होते. घाट उतरत होते, त्यांच्यासमोर एक बस होती. साहेबांनी गाडी चालवत मागून बसला ठोकलं. जस्ट इमॅजिन द क्वालिटी ऑफ ड्रायव्हिंग. समोर बस चालली आहे, घाट उतरत आहे, मागून जाऊन त्या बसला. बरं, पोलिसांना बोलवलं गेलं. पोलीस आले, त्यांना माहिती आहे कोण आहे. त्यांनी सांगितलं नाही सुरुवातीला मी कोण आहे. पोलिसांनी तिकडे वायरलेसवर करून टाकलं. काय झालं, आणि FIR रजिस्टर करणे. ही बिकेम accused in the court of Chief Judicial Magistrate in Sindhudurg, CJM. He was a JMSC, but the trial went to CJM Sindhudurg. ज्या दिवशी साहेब त्या केसमध्ये ॲक्सिडेंटच्या आरोपी झाले, त्यानंतर चाललेली प्रत्येक ॲक्सिडेंटची केस ही ॲक्विटलमध्येच दिली. हे तुम्हाला काय सांगतो. Where is this law? Where is that case law? I have to understand. So this human psychology, the human mind works in a particular way. प्रत्येकात मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये तर तुम्हाला प्रचंड या गोष्टीचा एक्सपिरियन्स येईल की नवरा बायकोचं भांडण जे असतं याच्यामध्ये एखाद्या जज त्यांचं पर्सनल लाईफमध्ये काय होतं आपलं माहीत आहे. तुम्हाला मला पण आपण जज करतो समोरच्याला त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स करतो ना. सो इन अ सिमिलर वे द जज इज ट्राईंग टू एक्सप्रेस हिमसेल्फ. त्याच्यासमोर जे मास्क असतं त्याचं मास्क, he shows that I am a judge, I am independent, I am unbiased. No sir, it never happens. जगातली फार कमी माणसं आहेत जी अनबायस्ड राहू शकतात. So we have to first understand this. But when I say this, आपला एक प्लेटचा कार्यक्रम झाला आणि हा प्लेटचा कार्यक्रम मला वाटतं तुमचे प्रेसिडेंट साहेब पण त्या कार्यक्रमाला होते. लोणावळ्याला आपला कार्यक्रम झाला. जस्टिस माधव नामदार साहेब त्या कार्यक्रमाला आले आणि महाजन साहेब पण होते. सुंदर मुलांची लेक्चर झाली. महाजन साहेबांचं झालं, नामदार साहेबांचं लेक्चर झालं. जामदार साहेबांनी आपल्या स्पीचमध्ये छान गोष्टी सांगितल्या. ते काय म्हणाले की तुम्हा वकिलांमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, एवढी प्रचंड ताकद आहे की एक एक वकील उभा राहिला आणि युक्तिवाद केला की आम्ही एवढे भरावून जातो, आम्ही एवढे भरावून जातो की डायसवरनं उतरून लगेच जर आम्ही जजमेंट घ्यायला बसलो तर खरंच सांगतो त्या जजमेंटनी भारावून जाऊन आम्ही ती जजमेंट त्या वकील ज्यांचे क्लायंट त्या क्लायंटच्या फेवरमध्येच करू. आणि ट्रस्ट मी आपल्या वकील मंडळींनी एवढ्या काळ्या मारल्या साहेबांनी पाहिल्या. जोरदार टाळ्यामध्ये काय खुश झाले वकील, म्हणजे आपण किती नर्वमेंट काढले ते पण खुश झाले त्या बोलण्याने. नो हे झालं. त्यानंतर मग त्यांच्यानंतर इमिजिएटली माझा सब्जेक्ट होता. मला वाटतं हाच सब्जेक्ट असेल. तर मी त्या लोकांना एक प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही साहेबांनी काय सांगितलं ऐकलं का? म्हणजे मग ऐकलं की आपण वकील किती चांगला आर्ग्युमेंट करतो. म्हटलं अरे बाळा असं विचारलं. साहेब असं म्हणाले की तुमचं आर्ग्युमेंट ऐकून आम्ही एवढे बनवलं जातो की आम्ही उतरल्यानंतर ज्यावेळी डायसमध्ये खाली जाऊ चेंबरमध्ये जर जजमेंट घ्यायला घेतली तर डेफिनेटली आम्ही जजमेंट तुमच्या फेवरमध्ये घेऊ. पण ते साहेब डायसवरनं उतरून लगेचच कधी आजपर्यंत जजमेंट दिली तुम्ही पाहिजे का? ते साहेब 1 महिन्यानंतर शांतपणे विचार करतात आणि त्यावेळी तुमचं आर्ग्युमेंट कुठेतरी दुसरीकडे असतं. त्यांना काय वाटतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो अनलेस अँड अंटिल you convince somebody from the core of his heart, you will never be able to get success, at least in criminal matter. Civilला बऱ्याचशा टेक्निकल इश्यूज असतात, बरेचसे लॉ पॉईंट्स असतात, but in criminal trial, mostly it is all the matter of human thinking, human belief. आपण ज्या गोष्टीवरती विश्वास करू शकतो ते विश्वास. Now see section 3 of the Indian Evidence Act. तर पुन्हा तो सेक्शन 3 आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा. तो जर तुम्ही पाहिला तर त्या सेक्शनमध्ये आफ्टर कन्सिडरिंग ऑल द मॅटर्स बिफोर द जज, द वर्ड इज नॉट यूज एज कन्सिडरिंग ऑल
एव्हिडन्स बिफोर द जज. त्या जजनी निर्णय देताना काय कधी द्यायचं आहे, आफ्टर कन्सिडरिंग ऑल द मॅटर्स बिफोर यू. सो देन द क्वेश्चन इज व्हॉट डू यू मीन बाय मॅटर्स. डज इट मीन एव्हिडन्स. आपण नेहमी आढावा करतो, हा इनएडमिसिबल एव्हिडन्स आहे, ॲडमिसिबल एव्हिडन्स आहे, दिस कॅनॉट बी बिलीव्ड, दिस इज अनबिलिव्हेबल, दिस इज अनरिलायबल, अशी आर्ग्युमेंट्स असतात आपण. तर असेल नक्की ना. So I will explain this with an example which happened with me. मी एक 498 मला चालेल ना. 498 498 306 सेशन ट्रायल कंडक्ट करतो. ड्युरिंग द कंडक्टिंग ऑफ दॅट केस तिचे वडील आले. ती मुलींनी आत्महत्या केली होती. तिचे वडील आले आणि ते सरकारी वकिलांनी प्रश्न विचारला, हा बोल बाबा काय झालं. काय नाही मला मुलींनी जीव दिला. अरे बाबा जीव दिला बरोबर, पण कशामुळे जीव दिला तर काय सांगू साहेबांना की काय असं तो अवळबाबा इकडे तिकडे सांगायला लागला. ते डीजीपी साहेब जे लोक होते ते कंटाळले. त्याचं घरी आपवलं. म्हणाले एक कसला तू म्हणे तुझ्या मुलीने आत्महत्या केली सांगत नाही, कशाला कोर्टात तुला आणि मला आणि साहेबांना पडलं असं ते एकदम नॅचरली बोलले. ते नॅचरली बोलल्यानंतर आरोप असे होते की मुलगा नेहमी असा त्रास द्यायचा की तुझ्या घरचं दागिने घेऊन ये, गाडी घेऊन ये, मला गाडीला पैसे द्या, असे आरोप होते. आणि त्याकरता छळ केला त्याचा 498 केलं आणि ह्या त्रासाला कंटिन्यू आत्महत्या. हे बोलल्यानंतर ते वडील एकदम स्पॉन्टेनियसली उसळले. ते म्हणाले साहेबांना काय सांगू, म्हणजे मालवणी भाषेत बोलले, साहेबांना काय सांगू. हो हो माझ्यासोबत बसलो असा मालवणी भाषेत, हा माझ्यासोबत बसलाय ना तो साहेब मला लाज वाटते ह्या माणसाबद्दल. ह्या माणसाने माझ्या मुलीला का त्रास दिला की माझ्या मुलीचं आणि माझं म्हणजे तिच्या बापाचं काहीतरी इलिसिट अफेअर आहे असं तो त्या मुलीला बोलायचा. एवढा घाणेरडा आणि घृणास्पद काम करणारा माणूस आहे. हे मी कुठल्या तोंडाने माझ्या गेलेल्या मुलीबद्दल सांगू असं तो एवढं स्पॉन्टेनियसली बोलला. फॉरगेट अबाउट रिजल्ट, आय वॉज कन्व्हिन्स्ड. मी त्या दिवशी स्वतः एवढा कन्व्हिन्स झालो की कुठल्या माणसाला मी रिप्रेझेंट करतो आहे झालं. मग मी कॉन्ट्राडिक्शन रेकॉर्डवरती आणली की बाबा हे तू आज सांगितलं म्हणजे पोलीस स्टेटमेंटमध्ये नाही. तर तो म्हणाला हो नाही आहे स्टेटमेंट, मला लाज वाटत होती की कसं नको पोलिसांना. झालं मी क्रॉस एक्झामिनेशन संपवली. दॅट मॅटर एंडेड इन टू कन्व्हिक्शन बिकॉज आय वॉज नॉट कॉन्फिडंट. मी कॉन्फिडंट नव्हतो. कन्व्हिक्शन झाली आणि कन्व्हिक्शन कशा झाली झाली 498A. ही वॉज ॲडमिटेड अंडर सेक्शन 306 बट ही वॉज कन्व्हिक्टेड अंडर 498. नाऊ दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केस संपल्यानंतरचा प्रकार हा महत्त्वाचा आहे. त्याचे वडील आणि तो मला भेटायला आला ऑफिसमध्ये आणि मला म्हणाले की साहेब आमची परिस्थिती नाही, आता हायकोर्टमध्ये तुम्ही जात नाही, अपील पण तुम्ही चालत. नंतर म्हटलं तुला माझी इच्छा नाही मनापासून. असा घाणेरडा माणूस जो आपल्या पत्नीला तिच्या वडिलांवरून संशय घेतो. त्या घाणेरड्या माणसाला मी काय भेटणार, मला इच्छा नाही ना तुझी केस मी रबरवर चालवली म्हणून कंप्लीट केली बट फ्रॉम इनसाइड आय डोंट फील लाईक हेल्पिंग यू. तर तो मुलगा ना ते वडील ना त्या मुलाला खालून लाच मारायचे. आता तरी सांग असं तो आहे. आणि तो गावंडळ मुलगा होता. म्हणजे ॲक्च्युली ते एक फिनान्शियली गरीब अशी फॅमिली असताना त्याच्यातलं होतं. आणि तो 3 वेळा झाल्यानंतर तो मुलगा असा एक पदर असं काय म्हणाला मला, साहेब म्हणाला मी काय सांगू तुम्हाला, ही मुलगी मला नेहमी सांगायची बघ तुझ्या घरात काय काहीच नाही, टी व्ही पण नाही, माझ्या बाबाकडे बघ तुमच्या घरी टी व्ही आहे, तुझ्याकडे काय गाडी पण नाही, 2 व्हीलर पण नाही, माझ्या घरी माझ्या बाबाकडे 2 व्हीलर आहे, मला दागिने पण नाही घेतले, माझ्या बाबाकडे असतं तर माझ्या बाबाने मला एवढे दागिने दिले असते. ती सारखी म्हणे मला माझ्या वडिलांशी कंपेअर करायची. आणि मी एक दिवशी एवढा फ्रस्ट्रेट झालो की म्हटलं सारखं बाबा 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 करता उठ आणि जा तुझ्या बाबाकडे करा, माझ्याकडे कशाला जाते. तो पण एवढं नॅचरली बोलला ना की ॲट दॅट टाइम आय वॉज कन्व्हिन्स्ड इव्हन इन फेवर ऑफ द अॅक्यूज की त्यावेळी तो खरोखरच सांगत होता. परंतु तो जे काय आपल्या बायकोला बोलला ते बायकोने वेगळ्या अँगलने घेतलं, तिने 3ऱ्या अँगलने ते वडिलांना सांगितलं, वडिलांनी 4थ्या अँगलने ते जजला सांगितलं आणि जजनी 5व्या अँगलने बघून त्याला 300-400 So just one fact told by 3-4 different persons, how different does it mean? So unless you know the core of the case, unless you know the truth of the case, you will never be able to conduct a criminal trial. So be sure from the bottom of your heart, तुमच्या मनापासून तुम्हाला खात्री पाहिजे की जी तुम्ही एखादी केस सोडवत करता त्याच्यामध्ये सत्य काय आहे. बरं, बरेच वेळा सत्य काय असतं हे आम्हाला माहिती असतं. We know what has happened, but still we are supposed to defend it. But the thing is that we know what is coming.
कारण आपल्या क्रिमिनल मॅटर्समध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल मॅटर्समधला सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स काय असेल तो डिफरन्स असा आहे की टिल द एंड ऑफ द ट्रायल यू आर नॉट शुअर व्हॉट वे कम्स अक्रॉस युअर वे. तुमची केस कुठल्या साईडने कशी ट्रीट होईल आणि कुठला नवीन एव्हिडन्स येईल, कुठलं एखादं स्टेटमेंट येईल, हे तुम्ही शेवटपर्यंत सांगू शकत नाही. सिव्हिल मॅटर्समध्ये देर आर रीडिंग ऑफ बोथ द पार्टी, करेक्ट? plain written statement and it's mandatory that you disclose everything. But in a criminal trial, you do not know. You just know the notes taken by the investigating officer. 161 चं statement म्हणजे काय असतं? These are the notes of the statement. हे statement असतं, आपण त्याला statement म्हणतो. ते त्याचा एक मेमोरंडम पोलीस 161 जर तुम्ही वाचला असेल जुन्या CRPCचा, तर पोलीस अधिकाऱ्यांनी विटनेसकडे चौकशी केलेल्याच्या नोट्स आणि पॉईंट्स घेऊन घ्यायचे आहेत. असं स्टेटमेंट मी सांगितलं त्यांनी घेतलं की असं नसतं ते. सो देअरफॉर यू मे फेस सरप्राइजेस, सो बी रेडी फॉर द सरप्राइजेस. इज द थर्ड पॉइंट. इन अ क्रिमिनल ट्रायल ऑलवेज बी रेडी फॉर सरप्राइजेस. अँड देअरफॉर माय फोर्थ पॉइंट इज ॲडॅप्टेशन. परिस्थितीनुसार आपला डिफेन्स बदलणे. वेळेप्रसंगी अगदी वर्ड यू टर्न मारणे म्हणतात, त्याला अबाउट टर्न मारणे म्हणतात. एक्झॅक्टली तुम्ही जो डिफेन्स घेतलेला आहे त्याच्यापेक्षा टोटली कॉन्ट्राडिक्टरी डिफेन्स घेण्याची देखील तयारी ज्यावेळी आपण ठेवतो त्याच वेळी कॅन सक्सीड इन अ क्रिमिनल ट्रायल. सो देअरफॉर द फिफ्थ प्रिन्सिपल विच आय मीन इज द थिअरी ऑफ ॲडॅप्टेशन. की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीला तुमचा डिफेन्स ॲडॅप्ट करता आला पाहिजे. आय विल नॉर्मली ना मी हे सांगत असताना एक केस प्रेझेंट करत असतो की कुठली तरी रिसेंटली चालू केलेली केस आहे ती प्रेझेंट करतो आणि त्यामुळे तुम्हाला ते लाईव्ह दिसतं कशा पद्धतीने क्रॉस झाले, काय आर्ग्युमेंट झाले, काय जजमेंट. पण ते वेळ थोडं 45 मिनिट सांगितलं मी कळते गेलो. कधीतरी आपण डिटेलमध्ये एखादी केस बघू. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. रिसेंटली आय वॉज कंडक्टिंग अ सेशन ट्रायल, ज्याचा मी परवा आर्ग्युमेंट संपवून आलो. सिंपल केस. मी तुम्हाला कॅरावरचा जो शब्द सांगितला मगाशी, डेड बॉडी त्याच्यावरती डॉक्टर लोक प्रयोग करतात. तसं आपल्या प्रोफेशनमधलं कॅडावर म्हणजे लिगल एडच्या केसेस आहे. सॉरी टू से दिस, लिगल एडच्या केसेसमध्ये कॅडावर नसतात आपल्याकडे की तुम्ही त्याच्यावर प्रयोग करू शकता. माझ्या आयुष्यामध्ये मला एक म्हणजे भयानक मोठं चांगलं कॅडावर मिळालं, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मला सगळं मिळालं शिकायला. नांदोस 3 फेमस नांदोस मर्डर ट्रायल, याच्यामध्ये 10 मर्डर झाले होते. आणि त्यावेळेस तिकडचे ते पीडीजी साहेबांनी त्यांनी मला सांगितलं की संग्राम तू ॲक्युजवर बनला प्रो बोनो डिपेंड कर. लिगल एडच्या पॅनलवर पण मी होतो, पण त्यांनी मला सांगितलं तो डिपेंड कर. मी 124 विटनेस घेतले. 128 विटनेसेस आहेत क्रॉस एक्झामिन. तुम्ही फक्त घ्या. त्यावेळी टॉवर लोकेशन, मोबाईल फोन, सेलफोन हे सगळं नवीन नवीन आलं होतं. 2004-2006 ची गोष्ट आहे. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, त्या एका ट्रायलमध्ये माझ्या आयुष्यामध्ये एवढा बदल केला, मला एवढा फास्ट एक्सपिरियन्स करायला मिळाला की सी ज्यावेळी तुमच्याकडे एखादा पेड क्लायंट येतो ना, तर इज एक्सपेक्टिंग रिझल्ट फ्रॉम यू, आणि ते रिझल्ट नाही दिले तर त्याचे कदाचित आपल्याला परिणाम भोगावे लागतात, राईट? बट इन अ प्रो बोनो ट्रायल आता त्याचाही नाही झालं, तुमचाही नाही झालं, काय म्हणता नाही सगळ्यांचा नाही झालं, चालू असतं ते सगळं. बट देअर इफ यू पुट इन युअर हार्ट, सोल ऑफ युअर हार्ट दॅट पर्टिक्युलर केस, मी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही पेपरमध्ये वकील क्रिमिनल ट्रायलमध्ये पेपरमध्ये बातम्या देतात ॲक्विटल झाले. काही लोक असे बघितले असे संध्याकाळी ॲक्टिव्ह झाली की बातमी तयार करतात आणि न्यूजपेपरला देतात आणि त्यांना वाटतं पेपर वाचलं की आपली ॲडव्हर्टाइजमेंट होते. ट्रस्ट मी, क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांसाठी मी खरं सांगतो, माझ्या आयुष्यात जे मला सक्सेस मिळाला, मी प्रो बोनोवर लिगल एडचं मॅक्झिमम माझ्या आयुष्यात इंडस्ट्रीमध्ये चालवतो. आणि सगळ्यात तुमची जास्ती पब्लिसिटी जर कुठे होत असेल ना, तर कुठला एरिया असेल सांगा. weaknesses, opportunities, threats. 4 words always remember that. This is what I have done. मला माझी स्ट्रेंथ जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत मी समोरच्या माणसाला आय एम जस्ट शूटिंग इन डार्क, मी काही हळूहळू करतोय. मला माझे विकनेसेस काय आहेत ते माहिती पाहिजे, मला माझी स्ट्रेंथ माहिती पाहिजे, मला माझे विकनेसेस काय ते माहिती पाहिजे, मला कुठे ओपनिंग विंडो आहे, कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीज मला माहिती पाहिजे. आणि कुठल्या विषयाला हात घातला तर ते माझ्या अंगाशी येऊ शकतं, या मला थ्रेट्स काय ते माहिती पाहिजे. सिमिलरली अपोजिट साईडला स्ट्रेंथ काय आहे, अपोजिट साईडचे विकनेसेस काय आहेत, अपोजिट साईडला पॉसिबिलिटीज कुठे चांगल्या आहेत आणि थ्रेट्स त्यांच्यात आहेत,
जोपर्यंत ह्याच्यामध्ये प्रॉपर एक चार्ज बनवत नाही तोपर्यंत आय डोंट थिंक दॅट यू आर प्रिपेअर्ड टू कंडक्ट अ क्रिमिनल ट्रायल. सो स्ट्रेंथ, weaknesses, opportunities and threats is my sixth point, that you have to know each and every case, strength, weaknesses and opportunities. एकदा तुम्हाला या सगळ्या स्ट्रेंथ, weaknesses, opportunities या गोष्टी जर कळल्या तर things become so easy, एवढ्या सोप्या होतात की कधी कधी तर तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची गरजही लागत नाही, कुठल्या विटनेसला सहज सोडून द्यायचं. सो आय वॉज कंडक्टिंग दॅट केस विच आय वॉज टेलिंग यू, ज्यामध्ये एक घर 5 माणसं, 5व्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मर्डर, स्ट्रँग्युलेशन, देअर वेर मार्क्स ऑन द नेक ऑफ स्ट्रँग्युलेशन. पत्नीचा मृत्यू, नवरा, त्याचे आई वडील आणि त्याचे मुंबईवरून आलेले काका, असे 4 जण आहोते. ती मयत झाली, तिला एक लहान बाळ होतं 6 महिने. एका घरात रात्री झालेली घटना. ती ट्रायल माझ्याकडे आली आणि मी खूप वाचलो आणि माझ्या लक्षात आलं काय की प्रॉसिक्युशनची केस सिम्पलच आहे की सासू झोपली होती, सासरे आणि नवरा वेगळ्या खोलीत वेगळ्या बाजूच्या घरात झोपले होते आणि सासू आणि सासरे बाजूच्या खोलीत झोपले, बाजूच्या घरामध्ये झोपले. And that you can find out only out of experience. And therefore, cross-examination मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा, open-ended questions, closed-ended questions, and funnel system. या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. What is open-ended question? Open-ended question म्हणजे काय, किंवा कुठे, कसं विचारा आणि त्याला भरपूर संधी द्या बोलायची. Closed-ended question मध्ये you are suggesting something, answer and confining. या तारखेला इतक्या वाजता हे असं झालं होतं का, त्याचं उत्तर होईल किंवा नाही. दॅट इज क्लोज एंडेड क्वेश्चन. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे तुम्ही काय झालं होतं म्हटलं तर तो काही सांगू शकतो, तुमच्या विरुद्ध पण खूप काही सांगू शकतो. माय डिअर फ्रेंड्स, द रिअल इम्पॉर्टंट थिंग इज टू नो when to ask this open-ended question and when to ask this closed-ended question. वर्षानुवर्षे मला असं शिकवलं गेलं की काय विचारावं यापेक्षा काय विचारलं याची माहिती पाहिजे आणि विटनेसला एक्सप्लेन करायला बिलकुल संधी देऊ नका. माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे. ट्रस्ट मी, तुमच्या विटनेस बॉक्समध्ये येणारा विटनेस याला 70% ऑफ द टाईम खूप काहीतरी बोलायचं असतं. सरकारी लोक त्याला रिस्ट्रिक्ट करत असतात, त्याच्या मनात खूप काय काय असतं बरं का, ते त्याला बोलायचं असतं आणि ते बोललं असतं ते डेंजरस नाही, सरकारी लोकांना माहिती असतं, कधी कधी जजेसला पण माहिती असतं. मी त्यांना कधी कधी असं म्हणजे थर्ड अफायर म्हणतो त्यांच्याकडे. पण जे काय असेल ते so therefore your task is to find out when to ask the open-ended question, when to ask the closed-ended question. And the third important thing is the cross-examination in funnel system. Funnel system is a very important system. Funnel system is like you develop a ring of questions. आणि ते रिंग ऑफ क्वेश्चन पहिला तुम्हाला एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह द्यावा, त्यानंतर त्याचा छोटा पर्स्पेक्टिव्ह घ्यावा, त्याचा छोटा पर्स्पेक्टिव्ह घेऊन त्याला 4ही बाजूने क्लोज करत 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 त्या फॉनलमधून शेवटचं जे आन्सर निघेल ते तुम्हाला फेवरेबल तुम्हाला पाहिजे तो पॉईंट निघाला पाहिजे. दॅट इज कॉल्ड फॉनल सिस्टम ऑफ आस्किंग अ क्वेश्चन. सो यू हॅव टू वर्क ऑन दिस. आणि हे मी तुम्हाला असं शिकवून करण्यासारखं नाही. नो, यू विल हॅव टू डू दिस विथ एक्सपिरियन्स. अँड देअरफॉर इट इज ऑलवेज सेड की ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्सने मिळतात. मी जाता जाता एक शेवटची माझ्या आयुष्यातली घटना सांगणार. मजेशीर आहे, अगदी लाईटली टाइमपास म्हणून नाही का, पण खरी आहे ती घडली होती ती. इन माय यंगर डेज आय जस्ट गॉट मॅरिड. म्हणजे माझं लग्न झालं आणि प्रॅक्टिस झालं. 96 मध्ये आय गॉट मॅरिड अँड 97 आय गॉट माय सन. एक 4-5 वर्ष झाली होती आणि आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग. आणि त्यावेळेला क्रिमिनल केस स्थापायची म्हणजे असं खूप मोठं हे आहे. एक साधी 326 केस होती इन विच द कंप्लेनंट फॉर द ख्रिश्चन फॅमिली, 2 ख्रिश्चन फॅमिलीमध्ये झालेलं भांडण होतं. आता थोडंसं फ्रॉड माइंडेड क्रिश्चन त्यांचं कल्चर थोडंसं फ्रॉड माइंडेड असतं. बाकीच्या कल्चर स्पेशली लिमिटेड म्हणजे असं कन्झर्वेटिव्ह टाईप होतं ना, त्या रिलेटिव्हली फ्री. तर त्यामध्ये विटनेस जी होती, एक मुलगी होती, शी वॉज अ टीनेज गर्ल. तर एज वॉज बी अराउंड 18-19 वर्षाची, कमिंग ऑफ एज. ज्यावेळी आपल्याकडे यू फील लाईक यू हॅव टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. माझ्याकडे मुला मुलींचं दोघांचा युवा असतं की आपण थोडंसं अट्रॅक्टिव्ह असावं, सगळ्यांनी माझ्याकडे पाहावं असं एक फील करतो. शी वॉज अ विटनेस. तिच्या आईची क्रॉस एक्झामिनेशन झाली होती. ती येऊन एवढंच सांगणार होती की मी माझ्या
क्रॉस एक्झामिनेशनसाठी माझे पॉईंट्स काढले, त्यांचं सिव्हिल डिस्प्यूटचे ते सगळे काढले आणि माझ्याकडे 5-1 वर्षाची प्रॅक्टिस आहे बरं. आणि मी प्रिपेअर होऊन गेलो आणि एकदम ठरवली की आपण लाईक अ व्हेरी सिन्सिअर बॉय तिकडे बसलो आणि सरकारी वकिलांनी तिला प्रश्न विचारायला चालू केलं. माझी एक सवय चांगली म्हणाली घडणारी म्हणा की ज्यावेळी मी एखाद्या व्यक्तीशी क्रॉस एक्झामिनेशन करतो मला जे मेंटेन आय कॉन्टॅक्ट विथ दॅट व्यक्ती त्यामुळे एक टेल्स यू लॉट. आणि महिलांना फार जास्त कळत असेल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट आय कॉन्टॅक्ट. तो जे परसेप्शन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. सो आय मेड आय कॉन्टॅक्ट विथ. एक मोमेंट असं झालं की तिने माझ्याकडे पहिलं मी तिच्याकडे पहिलं आणि ती पटकन लागली आणि तिने मान खाली आली. मला मी घाबरलो मिनिटं म्हणाले मग मी काहीतरी वाईट तिला काहीतरी वाटायला लागलं असं बघताय म्हणून. मग ना ती नंतर असं अशा चोऱ्या झालेल्या असे माझ्याकडे बघायला लागले. तर त्यावेळी मी तिच्याकडेच बघत होतो. असं 2-3 वेळा आय कॉन्टॅक्ट झाला. मग मी ते नाव सोडून दिलं म्हटलं जाऊ ते घेत राहिली बाजूला हे मी माझं चालू केलं. त्या मुलीची एक्झामिनेशनला ती कंटिन्युअसली लागत त्यानंतर ती लाजायला लागली. झालं क्रॉस एक्झामिनेशनला मी उभं राहिलो. मी तिला पहिला प्रश्न विचारला, तिने हो म्हणून सांगितलं. मी तिला दुसरा प्रश्न विचारला की माझ्याकडे बघायची लाजायची आणि हो म्हणायची. 5वा-6वा प्रश्न विचारल्यानंतर नंतर मला लाज वाटायला लागली. म्हटलं मी घरून काय गेलो होतो आणि चाललंय काय. बरं माझे 4 चांगले प्रेमळ मित्र होते. माझी मिसेस बाथरूममध्ये बसून तिला घेऊन आले म्हणाले पुनर्क्रॉस एक्झामिनेशन होतोय. माझी मिसेस मागे बसून मला चांगली सवय मी कधी मागे बघत नाही मला माहीत नाही कोणी. हा कार्यक्रम चालू होता आणि मला पाहिजे तेवढं सगळं मटेरियल त्या मुलीने दिलं. म्हणजे मी काय ठरवलं होतं की मी ॲग्रेसिव्ह होणार आणि मी आता खूप हुशार बाहेर असतात काहीतरी प्लॅनिंग करून तिच्याकडनं आय एम गोइंग टू गेट द आन्सर्स इव्हन शी इज नॉट डिझायरिंग टू गिव्ह मी ते घेणार. पण मी काय करण्याच्या बरोबर ती स्वतःहूनच सगळं सांगूनच टाकली. वेळच म्हणत गेली ती. सगळं झाल्यानंतर आता इथून खरी स्टोरी चालू होते. डिनाय द्यायचा आपल्याकडे डिनायचा मोठा कार्यक्रम असतो ना. हे तुम्ही सांगता हे खोटं सांगताय. आता एवढं तिने माझ्या पेपरमध्ये सांगितल्यानंतर मी तिला असं कसं सांगू की बाई तू खोटं बोलते. म्हणजे त्यावेळी ना शिकवलेलं मी कॉन्फिडन्स होते ती लागायला लागली. नंतर कॉन्फिडन्स ती माझ्याकडे बघायला लागली. मी लागायला तिला कसं विचारलं की तू खोटं बोलतेस म्हणून. मी साहेबांना म्हणतात डिनाय म्हटलं नॉट ट्रू टू घेऊन साहेब एकदम खुर्चीतून मागे गेले. सर्व होतील त्याचे विचार बघा त्याची केस राहिली बाजूला कोणाच्या इंटरेस्ट मध्ये असतात लक्षात ठेवा. काय म्हणाले की भरपूर माझ्या भेटी आता म्हणलं साहेबांचं म्हटलं काय झालंय एवढं सगळं आलेलं म्हटलं गेलाय वकील साहेब असं नाही ना पण विचारायचं. मग मी आपलं मला टेन्शन आलं तर म्हटलं मी कसं विचारू तिला. आणि ज्यावेळी माणूस स्ट्रेसमध्ये असतो ना त्यावेळी तर तो व्यक्ती रिअली गुड थिंकर काहीतरी बोलण्याने येऊन फाईंड द वे आउट. मी एकदम स्ट्रेसमध्ये होऊन गेलो एकदम मध्ये. म्हटलं आता ह्यांना जर मी सांगितलं तू खोटं बोललं नाही माझ्या उलटे शिकण्यासाठी काहीतरी बोलायचे तर केलेले पण मेहनत खूपच जायची. मी 2 मिनिटं ब्रेक घेतला. त्या आरोपीकडे पहिलं म्हणजे बघा मॅडम त्याचे आरोपी आहेत ना यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं सांगितलं खोटं सांगितलं. मी त्यांच्याकडे खूप टाकलं माझा विषयचा खूप लागला की मी त्यांच्याकडे एकदा रागाने बघितलं. परत माझ्याकडे ऑफिसला वाचला नाही असं ते काहीतरी बोलली. साहेब त्याच्या पुढचे होत्या. साहेब काय म्हणाले मॅडम तुम्हाला कळलं का वकील साहेब असं म्हणताय की तुम्ही खोटं बोलला. तर मग अशा वेळी लक्षात ठेवा इमिडिएटली रिव्हर्ट बॅक. कॉन्फिडन्स लेवल समोरच्या माणसाला कळलीच पाहिजे. म्हटलं मॅडम बिलकुल नाही माझं असं काय म्हणणं नाही हे त्यांचं म्हणणं आहे साहेब तुम्ही तर सांगताच कळलं माझं काहीच म्हणणं. ह्या सगळ्यात गडबडीत ही बिचारी बोलून गेली तिला काही कळलं नाही काय झालं ते. मला सगळं पाहिजे ते रेकॉर्डवरती आलं म्हणजे सगळं समजलं. आता बघा हा झाला मी प्रिपेअर करून गेलो एक तरी तिकडे घडलं काहीतरी वेगळं. त्या दिवशी माझ्या असं लक्षात झालं सरकारी वकिलांचा वेगळा इंटरेस्ट जज साहेबांचा वेगळा इंटरेस्ट विटनेसचा वेगळा इंटरेस्ट मागे बसलेल्या गॅलरीचा वेगळा इंटरेस्ट. या सगळ्यांना मार्ग काढत काढत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पण खरा इंटरेस्ट अजून एक आहे की हे सगळं झाल्यानंतर माझ्या आयुष्यात पनवेलला वेबच्या लेक्चरमध्ये मी ही स्टोरी एकदा सहजच बोललो की पटकन सांगितलं असं तर माझ्या आयुष्यात एक्सपिरियन्स. धन्यवाद सर खूप मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल. मी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष खामकर व कार्यालय यांच्यातर्फे
आभार मानते व तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीस फार शुभेच्छा देते. तसेच अजून एक घोषणा करायची. पुणे बार असोसिएशनचे विद्यमान सचिव मकरंद सर यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना आपण सर्वांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया बरोबरून. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील आभार मानते. तसेच आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. आज